माझ्या मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग फंक्शन्स म्हणजे काय डेफिनेशन तुम्हाला मी चांगल्या पद्धतीने समजावून दिले. 2 पार्टमध्ये त्याचं डिवाइड करून तुम्हाला दोन्हीची तुलना करून दोन्ही फंक्शन्स तुम्हाला मी समजावून दिलेले आहेत फंक्शन. आता त्या फंक्शनवरून काही महत्त्वाचे रिझल्ट्स आपल्याला पाहायला मिळतात. ते इम्पॉर्टंट रिझल्ट्स मी या ठिकाणी नोट केले बोर्डावरती, बघा लक्षात घ्या. इफ एफ इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ॲट ए पी एक्स नो वाय, जर फंक्शन हे डिफरन्शिएबल फंक्शन असेल तर लक्षात घ्या एक नंबरचा पॉईंट असा आहे की एफ इज अ इन्क्रीजिंग फंक्शन असं म्हणायचं. फंक्शन इन्क्रीजिंग आहे असं केव्हा म्हणायचं? ॲट दॅट पॉईंट पी इज इक्वल टू ॲट पी इफ एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असेल तर फंक्शन फक्त इन्क्रीजिंग म्हणायचं. त्यानंतर फंक्शन डिक्रीजिंग कधी म्हणायचं? त्या पॉईंटपाशी जेव्हा एफ डॅश ऑफ एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 0 असेल. लक्षात घ्या, 2 पॉईंट अतिशय महत्त्वाचे. माझ्या मताने हे दोन्ही लक्षात ठेवण्यासाठी फार सोपं आहे. लेस दॅन, लेस म्हणजे लहान, लहान म्हणजे डिक्रीज. हे शब्दावरून किमान तुम्ही हे चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवू शकता, अंडरस्टँडिंग करू शकता. एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू ग्रेटर मॅक्झिमम ग्रेटर दॅन 0 पॉझिटिव्ह, सो फंक्शन इन्क्रीजिंग ग्रेटर ग्रेटर इन्क्रीजिंग दोन्ही शब्द सारखेच आहेत त्यामुळे लक्षात राहण्यासारखं सोपं आहे की नाही. फंक्शन इन्क्रीजिंग केव्हा? एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. फंक्शन डिक्रीजिंग केव्हा आहे? जेव्हा एफ डॅश ऑफ एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 0. त्यानंतर 2 पॉईंट बघा अजून, तिसरा आणि चौथा. आता एफ इज अ स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग, बघा म्हणजे स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग शब्द बघा, शब्द स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग ॲट द पॉईंट पी इफ एफ डॅश ऑफ एक्स ओनली ग्रेटर दॅन 0 नॉट इक्वल ग्रेटर दॅन 0. एफ इज अ स्ट्रिक्टली डिक्रीजिंग ॲट पी इफ एफ डॅश ऑफ एक्स लेस दॅन 0. बघा स्ट्रिक्टली शब्द महत्वाचा आला लक्षात. अशा पद्धतीने हे 4 पॉईंट्स. त्याच्यानंतर ही नोट आणखी एक महत्वाची. आता काय होतं बघा, एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू एकतर पॉझिटिव्ह येऊ शकते अथवा निगेटिव्ह येऊ शकते आहे की नाही. आणखी त्याच्या व्यतिरिक्त एक व्हॅल्यू राहते ती म्हणजे 0. एक्स ची व्हॅल्यू एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू 0 पण येऊ शकते. म्हणजे बघा नंबर लाईनवरती जर विचार केला, नंबर लाईनवरती सेंटरला 0 असते आणि 0च्या उजव्या बाजूला पॉझिटिव्ह व्हॅल्यू असते आणि 0च्या लेफ्ट साईडला निगेटिव्ह व्हॅल्यू आणि एक मध्यभागी व्हॅल्यू येते म्हणजे 0. मग एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह येते, परंतु 0 असेल तर कधी कधी एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू 0 पण येऊ शकते. मग अशा वेळेला काय होतं बघा, वेन एफ डॅश ऑफ एक्स इक्वल 0 त्यावेळेला टँजेंट टू दी कर्व, जी कर्व टँजेंट आहे का नाही ती काय होणार आहे? पॅरलल टू द एक्स ॲक्सिस. आता बघा थोडंसं मी या ठिकाणी एक छोटीशी फिगर काढतो आणि तुमच्या लक्षात येईल. समजा आता ही कर्व आहे, त्या कर्वला जर ही टँजेंट मी काढली तर ही टँजेंट पॅरलल टू द एक्स ॲक्सिस आहे का बघा. ही सपोज दॅट दिस एक्स ॲक्सिस आणि ही टँजेंट आहे की नाही ॲट द पॉईंट पी, बरोबर. ही टँजेंट जी काढलेली मी ती पुन्हा पॅरलल आहे टू द एक्स ॲक्सिसला. आता ही पॅरलल टँजेंट आहे म्हणजे ही टँजेंट तुम्हाला माहिती आहे पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसची किती डिग्री अँगल तयार करणार आहे? पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसची 0 डिग्री अँगल तयार करणार, काहीच अँगल नाही आहे. पॅरलल टू द एक्स ॲक्सिस असल्यामुळे this tangent is parallel to the x axis, so tangent makes an angle 0 degree to the positive x axis आहे की नाही. so 0 degree, so tan 0 degree is equal to 0. tan 0 ची व्हॅल्यू काय येते? tan 0 म्हणजे sin 0 by cos 0. sin 0 ची व्हॅल्यू आहे 0, cos 0 ची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे 0 व्हॅल्यू येते आहे की नाही. म्हणजेच काय होतंय, tangent is parallel to the x axis if f dash of x is equal to 0. म्हणजे tan 0 ची व्हॅल्यू म्हणजे कोणाची व्हॅल्यू? f dash of x ची व्हॅल्यू. लक्षात घ्या f dash of x ची व्हॅल्यू 0, tan 0 ची व्हॅल्यू 0 because tan theta is known as the slope of tangent. Also f dash of x is known as the slope of tangent है कि नहीं. If theta is the inclination of the line or tan of the tangent, then the slope of tangent is tan theta. That is the slope of tangent is tan 0. Also slope of tangent is f dash of x, and if the slope of tangent is 0, then this tangent is parallel to the x axis. Okay, हे लक्षात घ्या त्या पॉइंटस. आता इन दिस केस मग अशा वेळेला आपण काय सांगणार? फंक्शन इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे असं सांगू शकाल का आपण? एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0 असेल तर आपण फंक्शन इन्क्रीजिंग म्हटलेलं आहे. एफ डॅश ऑफ एक्स 0 लेस दॅन 0 असेल तर फंक्शन डिक्रीजिंग म्हटलेलं आहे. परंतु जर एफ डॅश ऑफ एक्स व्हॅल्यू 0 आली तर वी कॅन नॉट से here in this case we cannot say whether f of x is increasing or decreasing at that point. आपण आता फंक्शन हे जे फंक्शन आहे ही जी कर्व आहे त्या फंक्शनची जी कर्व आहे का अशा कर्वला आपल्याला सांगता येणार नाही की हे फंक्शन इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे. ॲट द पॉइंट x इज इक्वल टू a पाशी फंक्शन इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग सांगू शकणार नाही. म्हणून जर एखाद्या एक्झाम्पल मध्ये जर का व्हॅल्यू f डॅश ऑफ x ची व्हॅल्यू 0 आली तर आपलं उत्तर असं लिहायचं आहे की f डॅश ऑफ x इज इक्वल टू 0 देन
वी कॅन नॉट से वेदर फंक्शन इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग. समजलं का? हा थेरॉटिकल पार्ट अतिशय महत्त्वाचा आहे. याच्यानंतर आपण मॅक्झिमा आणि मिनिमा चा जो पार्ट आहे का त्याची सुद्धा थिअरी अगोदर आपण बघून घेऊ. म्हणजे मॅक्झिमा मिनिमाची थिअरी आणि इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शनची थिअरी झाल्याच्या नंतर मग आपल्याला ती एक्झरसाइज सुरुवात करायची आहे. त्याच्यामुळे अगोदर हा थेरॉटिकल पिरियड असलेले माझे लेक्चर्स, हा लेक्चर नंबर 2 आहे. त्यामुळं हे लेक्चर तुम्ही दोन्ही चांगल्या पद्धतीने ऐकून घ्या. पुढचा आणखीन थेरॉटिकल पार्ट बेसवरती मॅक्झिमम मिनिमाची थिअरी समजावून देणार आहे. ते पण लेक्चर तुम्ही चांगल्या पद्धतीने समजावून घ्या. आपण या ठिकाणी थांबूया.